चालू मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्रमोद याला देण्यात येतो. अप्रतिम फलंदाजी, त्यानंतर गोलंदाजी. फलंदाजी करत असताना 3 चौकार आणि गोलंदाजी करत असताना फक्त 4 या धावसंख्येवर 2 मोहरे टिपले होते आणि आपल्या संघाला खरं तर त्याने विजयाच्या दिशेने घेऊन गेलाय. अभिनंदन प्रमोद तुझं. हां, चालू मॅचचं दोन्ही 12 पॉईंट पाठवा मित्रांनो. आमच्याकडे नावं नाही आहेत, त्यामुळं आपण बघतोय की आम्हाला इथे मात्र मॅन ऑफ द मॅच, सामनावीर किंवा इथून मात्र वैयक्तिक बक्षिसं देत असताना थोडीशी दिक्कत येते. तो 12 प्रतिनिधी या जर आपली विनंती असेल. शिरंबे या संघाला खरं तर आपल्याकडे असलेले अप्रतिम गोलंदाज घेऊन इथून मात्र गणेशवाडी संघ मैदानावरती दाखल झालाय. 2 फलंदाज आघाडीची जोडी मैदानावरती झाली आहे सज्ज. शुभम आणि विशाल. शुभम ऑन द स्ट्राईक, विशाल नॉन स्ट्रायकिंगला आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज क्रमांक 1 वापरला जातोय विनोद. शुभम कुठला इकडचा आहे ना? ठीक आहे, बघतोय आपण. शुभमसाठी पहिला चेंडू असा विनोदचा. भरधाव वेगाने, वेगाचा वापर. इथून मात्र एक धाव फलकावरती जोडली जाईल. चांगला चेंडू होता. खरं तर ऑफ साईडच्या बाहेर जाणारा चेंडू होता. वेगाचा वापर केलाय पहिल्या चेंडूवरती शुभमच्या विरोधात विनोदने. आणि पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे, त्यामुळं पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये बघतोय आपण क्षेत्ररक्षण 38च्या आतमध्ये आहे आणि फक्त आपण लॉंग ऑन आणि मिड विकेट क्षेत्ररक्षणामध्ये खरं तर डीपमध्ये क्षेत्ररक्षण सजवण्यात आलेलं आहे. कारण शुभमच्या ऑन साईड हा स्ट्रॉंग झोन आहे, त्यामुळे या स्ट्रॉंग झोनवरतीच मला वाटते गोलंदाजी करून त्याला फसवण्याचा इरादा. इथून मात्र मनोबल वाढवलंय विनोदने इथून मात्र खेळण्यासाठी सज्ज असेल. शुभमच्या विरोधात पुन्हा एकदा विनोद ओव्हर द विकेट. लोअर फुलटा चेंडू होता. इथून मात्र चुकीला माफी नाहीये. चेंडू चाललाय आर पार, सीमारेषा पार. दणदणीत षटकार. आपला नियंत्रण मात्र ढासळलं आणि शुभमचं मात्र खूप चांगलं टायमिंग पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवरती ऑफ साईड द ऑफ स्टंप, दुसरा चेंडू लोअर फुलटॉस चेंडू होता. गतीचा वापर होता, परंतु म्हणतात ना की लाईन खूप चुकीची होती आणि इथून मात्र षटकार आलाय. धावफलकावरती 7 लागल्यात. चांगला फटका आहे, परंतु मिस टाइम झालाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली सोडलाय झेल. शुभमला मिळालंय जीवनदान. जीवनदान किती महत्त्वाचं असणार आहे येणारा काल सांगून शकणार आहे. चांगल्या फलंदाजाला जीवनदान देणं म्हणजेच काय तर जखमी झालेल्या वाघाला अख्ख्या मोठ्या जंगलामध्ये सोडणं. कारण वाघाचं जखमी वाघाचं जेवढा मोठा जो श्वास असतो ना तो त्याचा खरं तर खतरनाक असतो. त्यामुळे इथून मात्र शुभमला मिळालंय जीवनदान. विशाल ऑन द स्ट्राईक येतोय. आपल्या वैयक्तिकरित्या पहिल्या चेंडूचा सामना करतोय. विरोधात उभा आहे अमोल. यावेळचा फटका, देखना फटका, चिकना फटका. विराट कोहली स्टाईल मध्ये चेंडूला फेकून दिलं. तो म्हणजे कव्हर ड्राईव्हच्या दिशेने अफलातून फटका पाहायला मिळाला. चेंडू आर पार, सीमारेषा पार चौकार. ते नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एंडला आला होता, म्हणून क्रिकेटचं समीकरणच ते आहे की पकडो कॅच पकडो मॅच. मग त्यावेळेला तुम्हाला कॅच पकडणे महत्त्वाचं असतं. कारण फलंदाज आणि गोलंदाजाचं जेवढं महत्त्व आहे तेवढंच महत्त्व क्षेत्ररक्षणाचं आहे. कारण 11 खेळाडूंना हा खेळ खेळायचा असतोय. एखादा दुसरा फक्त एखाद वेळेला बाहुबली बनू शकेल. यावेळचा चेंडू समोरच्या दिशेने खेळलाय. फटक्यामध्ये ताकद आहे, परंतु क्षेत्ररक्षक तिथे उभा आहे. प्रोटेक्शन आलंय, परंतु काय घडेल. फलंदाजाने नक्कीच खूप चांगल्या पद्धतीने रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये खूप चांगली आहे. गोळीच्या वेगाने दोघंजणही धावतायत आणि जसं 2 रन्स इथे कंप्लीट केले आहेत बघा. इथून मात्र आपण बघतोय ते म्हणजेच साल शिरवे या गावाच्या गोट्यामध्ये इथं मात्र आनंदाचा वर्षाव झालाय. त्याचा आत्मविश्वास वाढवला जातोय. विशाल आता मात्र फलंदाजीसाठी असेल. ऑन द स्ट्राईक आहे विनोदच्या विरोधात. हा चेंडू वाईट आहे, अवांतरित आहे. इथून मात्र अवांतरित एक धाव स्कोर बोर्डवरती
ॲड केली जाईल. जाऊया ऑन द स्कोर बोर्ड. 15 धावसंख्या धावफलकावरती आहे. मागणं षटक म्हणावं लागेल. या षटकामध्ये शुभमने एक षटकार ठोकला आणि विशालचा एक चांगला कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला होता. मागणं षटक म्हणाले. 15 धावसंख्या आल्यात. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. अजूनही 2 षटक येणं बाकी आहे. मोठी धावसंख्या येईल का? इथून मात्र मिस टाइम झालाय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, परंतु फंबलिंग झालंय आणि पाता पाता एक नव्हे तर इथून ही दुसरी कॅच ड्रॉप होतोय. पहिला शुभमला मिळाला जीवनदान आणि पाता पाता विशालला सुद्धा मिळतोय इथून सुद्धा जीवनदान. या जीवनदानाचा फायदा आता मात्र विशाल आणि शुभम कसा उचलेल नक्कीच पाहूया. षटकाला इथे समाप्ती होते. पहिलं षटक समाप्त होतोय. विनोदचं मागणं षटक म्हणावं लागेल. तब्बल धावसंख्या खर्च केल्यात 17 आणि अजूनही 2 षटक येणं बाकी आहे. टीम मीटिंग घेऊ नका विनंती असेल. धावसंख्या धावफलकावरती आल्यात. आता मनोबल खर्च आहे. तुम्हाला इथं निडरपणे फलंदाजी करावी लागेल. इथून गोलंदाजी खरं तर खडतर आहे. त्यामुळं आपल्याला आता येणाऱ्या गोलंदाजाला स्कोअर बोर्डवर रोखावं लागणार आहे. थोडंसं ब्रेक लावावं लागणार आहे कारण धावफलकावरती धावा लागल्यात 17 आणि यात सरासरीने धावफलक गेलं तर तब्बल 50चा पार करेल. यात काही वाद नाही आहे. परंतु इथे मात्र आम्हाला साल शिरंबे या संघाने इथून मात्र आम्हाला सांगितलं होतं की जवळजवळ आम्ही धावसंख्या खूप मोठी मिळलो. इथून एक चांगला फटका येतोय परंतु यावेळचा चांगला चेल बघा. अगोदरच्या मॅच पहिल्या षटकामध्ये झेल सुटला होता परंतु ती चुकी आता मात्र झालेली नाही आहे आणि इथून मात्र शुभम होते माघारी. शुभमला जावं लागेल, परतावं लागेल माघारी. शुभमच्या बॅटमधून एक षटकार आला होता. तोच प्रयत्न दुसऱ्या षटकामध्ये होता परंतु इथून मात्र शुभम हताश निराशपणे माघारी होतोय. पहिला झटका लागलाय तो म्हणजे 17 धावसंख्येवर षटक क्रमांक दुसऱ्या चेंडूवरच्या पहिल्या चेंडूवरती. त्यांचं इथं शुभागमन झालेलं आहे. मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन असं नसतं व्हायचं आहे. खरं तर जिंती या संघाचे खूप मोठे आधारस्तंभ आहेत. येलगाव संघाचे नक्कीच गावाचे सुपुत्र आहेत. नवीन फलंदाज निरंजन. कसं कौतुक असेल. विनोदने खरं तर 15 धावसंख्या जवळजवळ 17 धावसंख्या खर्च केली पहिल्या षटकामध्ये. नंतर मात्र आला तो म्हणजेच विकास आणि विकासने खरं तर इथे मात्र धावसंख्येला ब्रेक लावलाय. खरं तर मी म्हणेन की कंबर्ड मोडले म्हणावं लागेल कारण आघाडीचा आलेला शुभमला माघारी परतवला. इनेट नंबर 3 वरती आलेला निशांतला इथे मात्र निरंजनला माघारी परतवला. नवीन फलंदाज मंगेश खरं तर हा कर्णधार आहे. इथे काय घडेल? रन आउट आहे. येस इथं मात्र माघारी परतोय. तिसरा विकेट माघारी परतोय. विशाल जो आघाडीला आला होता ज्याच्या बॅटमधून चौकार आला होता खरं तर त्यांनी योगदान दिलं होतं 8 या धावसंख्येवरती तोही माघारी परतलाय. खरं तर धावचीची विकेट गेली. दोघांमध्ये मिस टाइम झालाय आणि तो मिस टाइम झालेला कॉल इथे मात्र महागात पडतोय तो म्हणजेच शाल सिरंबे या गावाला.
रोखून धरले. 3 विकेट खरं तर मिळवलेत त्यांनी आणि चौथा चेंडू सुद्धा डॉट केलाय. खरं तर कौतुक करावं लागेल विकासचं. फटका आलाय चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आलाय. इथून मात्र कर्णधाराला जावं लागणार माघारी. मंगेश इथून मात्र गोल्डन डचचा शिकार माघारी परततोय. कौतुक करावं लागेल विकास. या षटकातील चौथा विकेट त्यांनी गारद केलाय. चौथा मोहरा बाद केलाय. 5 चेंडूंच्या अंती मात्र अजूनही रोखून ठेवलंय ते फक्त आणि फक्त 17 या धावसंख्येवरती. व्यासपीठावरती बस. युट्यूबर सर आहेत त्यांनी सांगितलं की विकासची जी नक्कीच आपण मिडन ओव्हर आहे ती तुम्ही यूट्यूबला बघू शकताय. नक्कीच बघतोय आपण. यावेळेचा फटका होता स्लॉग षटकसाठी आमंत्रित केलं होतं आणि या स्लॉग षटकमध्ये सुद्धा चांगलं षटक म्हणावं लागेल. खरं तर पहिलं षटक आलं होतं माघाडी आलं होतं. विनोदनी 17 धावा केल्या होत्या. तर नंतर विकास नंतर आम्ही मात्र धावसंख्या रोखले. ब्रेक लावले धावसंख्येला. इथूनही मोठी धावसंख्या येणं गरजेची असणार आहे. परंतु गणेशवाडी या संघाने इथे मात्र गोलंदाजीचं आपलं वर्चस्व साबित केलंय. गोलंदाजीचं वर्चस्व साबित केलंय. आता मात्र बांधून ठेवलं या फलंदाजांना. चांगला फटका आहे. फटका देखना चिकना. परंतु चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आलाय. तिथे मात्र मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक होता. तिथून थोडंसं फंबलिंग झालं. इथून मात्र छोटीशी चूक मात्र एकाचं रूपांतर मात्र एका धावेचं रूपांतर 2 या धावसंख्येमध्ये होताना पाहतोय आपण. चांगलं षटक मार्गस्थ होतोय. जिथे विकासने फेकला होता मिडन ओव्हर तिथे मात्र अमितने सुद्धा इथे मात्र थोडंसं का होईना ब्रेक लावलंय. धावफलकावरती धावा लागल्यात 22. असं वाटलं होतं की पहिल्या षटकाच्या अंती 40 धावसंख्या प्लस होईल परंतु रोखून धरलंय. कौतुक असेल गोलंदाजाचं. समोरच्या दिशेने खेळायचा होता. गुडले स्पॉटवरचा चेंडू उचली घेतोय. थोडंसं इथून मात्र चुकून मात्र जातो यष्टीरक्षकाकडे. निर्धाव चेंडू आलाय. अजून काही चेंडू येणं बाकी आहे गणेशच्या अमितच्या षटकामधून. परंतु शुभमने षटकार ठोकला होता. विशालने चौकार ठोकला होता. तदनंतर चांगला फलंदाज मात्र या मैदानावरती टिकून दिला नाही आहे. याचं कौतुक असणार आहे गणेशवाडी अ संघाला. खरं तर क्षेत्ररक्षण सुरुवातीच्या षटकामध्ये थोडंसं का होईना फंबलिंग झालं होतं. तदनंतर मात्र कमबॅक झालाय. यावेळचा फटका आहे तो म्हणजे गलीमधला आणि तिथे मात्र जातोय 1 धावेसाठी. फक्त 1 डी धावसंख्या धावफलकावरती येईल.
पंच एक बॉल चेंडू शिल्लक आहे. ओके, एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. कदाचित या चेंडूवरती षटकार चौकार अपेक्षित करू शकेल तो म्हणजेच नक्कीच आपण क्रिकेट खेळणारा बघतोय आपण. साळ शिरंबे हा संघ बघतोय आपण एका रीतीने चांगल्या फर्दीने षटकार आला, चौकार आला, तदनंतर स्कोरबोर्डवरती ब्रेक लावला गेला. गोलंदाजी अप्रतिम झाली आहे. त्यापेक्षा महत्त्वाचं आहे ते विकासचं षटक होतं, जे षटकने खरं तर कंबरडं मोडलं होतं गणेशवाडी असंघाचं. आणि त्यानंतर मात्र बघतोय आपण अमितने सुद्धा चांगली गोलंदाजी केली. अप्रतिम चेंडू होता, याला मात्र फ्लाय केलंय, परंतु तिथे मात्र एकच धाव येईल. धावफलकावरती धावा लागल्या 24. विजयासाठी येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये 25 धावा जमवावी लागणे, त्यामध्ये गणेशवाडी असंघाला. मी बोलतोय तो म्हणजेच नक्कीच मी बोलतोय. बोलू का इथे, बोलू का काय? मी विनंती करतो लारा शिंगणवाडी आपण सुद्धा इथे या, आपला सुद्धा इथे सन्मान केला जाईल. अंकुश पाटील यांचा सुद्धा इथे मात्र सन्मान केला जाईल. पैलवान अंकुश पाटील यांचा सुद्धा इथे सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय शरद पाटील दादांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते इथे मात्र सन्मान केला जाईल. बघतोय आपण लारा दादा शिंगणवाडी यांचा इथे मात्र सन्मान केला जातोय. खरं तर लारा दादा म्हणजे लारासारखेच उभे आहेत बघा. वेस्ट इंडिजचा लारा जसा होता तसंच त्यांचं गॉगल आहे, परंतु त्यांनी आज मात्र भगवा परिधान केलेला आहे. आणि आज मात्र शिंगणवाडी या संघाचं नक्कीच बघतोय आपण ते प्रतिनिधित्व केलं होतं. कौतुक असेल त्यांचं. आज नक्कीच जिंती या संघाच्या वतीनं आज मात्र त्यांचं इथं कौतुक केला जातोय. अनेक मान्यवर व्यासपीठावरती येत आहेत, त्यांचा जरूर सन्मान केला जाईल. नेक्स्ट सन्मान मी घेतोय ते म्हणजे अजून अंकुश पाटील यांना सुद्धा इथे आम्ही सन्मानित करतोय. मायेची उपदारशाल मांगल्याचे प्रतीक श्रीफल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा इथे सन्मान केला जाईल. अंकुश पाटील यांचा सन्मान दिला जाईल. मी विनंती करतोय कोणाच्या हस्ते घेताय, कोणाच्या हस्ते करताय? लारा दादाच्या हस्ते. सौरभ दादांना विनंती असेल की अंकुश दादांचा इथे सन्मान करायचा आहे. आमंत्रित केलं होतं. खरं तर पहिल्या षटकामध्ये 17 धावा येऊन सुद्धा विकास सारख्या गोलंदाजाची भरदार गोलंदाजी झाली. अमित सारख्या गोलंदाजांनी थोडासा अंकुश लावला आणि फक्त 24 धावसंख्येवरती इथे मात्र बघितलं तर आपण साल शिरंबे या संघाला इथं मात्र अडवून धरलंय आणि गणेशवाडी असंघाला इथे मात्र 25 धावांचं इथे आव्हान एक ध्येय ठेवलेलं आहे. ध्येयाचा पाठलाग करण्यासाठी गणेशवाडी असंघाचे 2 खेळाडू एका बाजूला विकेश स्ट्रायकिंग एंडला, रमेश नॉट स्ट्रायकिंग एंडला आणि गोलंदाज क्रमांक 1 वापरला जातोय. बंटी पॉवर प्लेचा पहिलं षटक राऊंड द विकेट डाव्या हाताने. पहिला चेंडू 1 धावेसाठी निर्धारित क्षेत्र. 1 धावेने इथे मात्र श्री गणेश केलाय. सुरुवात झाली आहे. इथे मात्र बघतोय आपण आपलं खातं उघडलं जातोय. चेंडू द्यायचा आहे पंचांकडे, चेंडू द्यायचा आहे पंचांकडे. अनेक मान्यवरांची मांदी व्यासपीठावरती येतोय. आज ज्योतिर्लिंग चषक 2023 मध्ये जिंती गावाने खरं तर कराड तालुक्यातील आपण बघतोय नक्कीच
सातारा जिल्ह्यातील कराड तालुका आणि कराड तालुक्यातील खरं तर हे सर्व एकत्रित आलेले संघ आहेत जे खेड्यापाड्यातून बिलॉंग करतात आणि जिंती गाव म्हटलं तर नक्कीच आमच्या एकीचं प्रतीक आहे. आज खरं तर आलेले सर्वच पाहुणे मंडळी या जिंती गावाविषयी आणि जिंती गावातल्या सर्वच आपल्या प्रतिनिधींविषयी आपल्याला इथे मात्र चांगल्यारीत्या आपल्याला शब्दरचना गुणगान गाताना आपण बघतोय. खरं तर सर्वांचं योगदान महत्त्वाचं आहे. प्रत्येकजण इथे झडताना बघतोय आपण. गोलंदाज क्रमांक 1 बंटीला वापरला जातो. एक धाव धावफलकावरती आले. यावेळेचा चेंडू बॅट आणि पॅड मधला होता. पंचांचा इशारा. यस 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 इट इज आउट. बोल्ड झालाय ना पंच. यस दोन मैदानाच्या बाहेर अक्षराला जावं लागणार आहे माघारी. नक्कीच बॅक टू द पॅव्हलिन, बॅक टू द डग आउट. चांगला फटका घेण्याच्या नादामध्ये तो गेला बाहेर. पाहतोय आपण 2 विकेट गणेशवाडी असंघाच्या गेल्यात. खरं तर ज्या पद्धतीनं गोलंदाजी होत आहे हा सकाळच्या सत्रामध्ये आपण बघितलंय की जी 22 यार्डची आपली खेळपट्टी आहे ती फलंदाजालाही कौतुक, फलंदाजालाही ते मात्र पोषक आहे, गोलंदाजालाही पोषक आहे. कारण ज्या रीतीने गोलंदाजी करतायत इथे डिफेन्स करणं खूप कठीण होत चाललेलं आहे. परंतु पहिल्या 2 मॅचमध्ये आपण डिफेन्स करणारा संघ विजयी झाला होता. परंतु इथे मात्र डिफेन्स करणं आता कठीण होईल की काय. उन्हाचा इथे मात्र प्रकोप होत आहे आणि अशाच वेळेला चेंडू मात्र बॅटवरती येताना थोडंसं का होईना दिक्कत पैदा होतोय प्रत्येक फलंदाजासाठी. नवीन फलंदाज विनोद. याही वेळचा सुरेख चेंडू होता. गुडलेन स्पॉटवरून थोडीशी उचली घेतोय. चेंडू यष्टी रक्षकाकडे जाऊन विसवतोय. खरं तर यष्टी रक्षकाची भूमिकाही खूप महत्त्वाची आहे आज पूर्ण दिवसांमध्ये. कारण यष्टी रक्षकाकडून जर मिसफील्ड झालीच तर बघा तिथे मात्र पाठी 1 धाव निर्धारित आहे तिथे मात्र जाऊन पोहोचतोय. वन्स अगेन गोलंदाज बंटी. यावेळचा फटका टायमिंग प्रॉपर आहे. इथे मात्र येतोय दमदार 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 षटकार. चांगला फटका होता. टायमिंग अप्रतिम होतं. खरं तर ताकदीचा वापर होता त्यामध्ये आणि अप्रतिम असा षटकार पाहायला मिळालोय. एक षटक इथे समाप्त झालाय आणि या षटकाराच्या साह्याने 7 धावसंख्या धावफलकावरती आली. 7 धावसंख्या धावफलकावरती आली. विकास स्ट्रायकिंग एंडला आलं होतं. 25 धावा बनवायच्या होत्या. 7 धावसंख्या इथे बनवल्या गेल्यात. विकास फक्त 1 या धावसंख्येने माघारी परतलाय. रमेश अजूनही मैदानावरती आहे आणि बघतोय आकाश सुद्धा 0वरती माघारी परतला. विनोदच्या बॅटमधून षटकार आलाय. 2 चेंडूचा त्याने सामना केलाय. 12 चेंडू आणि 18 धावांची गरज असणार आहे. 12 चेंडू आणि 18 धावा. खरं तर हे सगळं सोपं आहे परंतु गोलंदाजाला सुद्धा इथे मात्र आपला प्रभाव दाखवायला लागणार आहे. नवीन गोलंदाज वापरला जाईल. गोलंदाज क्रमांक 2 शुभम. ज्या शुभमने मागच्या खरं तर फलंदाजी चांगली केली होती. अष्टपैलू खेळाडू आहे
आणि आज मात्र गोलंदाजीची धुरा तो सांभाळतोय. पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर इथून बघतोय आपण एक स्क्वेअर लेग रिझन. मंगेश घराल साहेबांचा इथे सत्कार केला जातोय. माईची उपदासाल मांगाल्याचे प्रतीक श्रीफल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला जातो. लोअर फुलटा चेंडू आता समोरच्या दिशेने, किती जोखीम भरा शॉट होता परंतु दोघांनी हे जोखीम पत्करली आणि इथून मात्र एक धाव पूर्ण होतोय. एक धाव स्कोर बोर्डवरती ऍड होईल. इथून मात्र ऑन दी स्कोर बोर्ड 7 लॉस ऑफ 2 विकेट्स. 8 धावा धावफलकावरती जोडल्यात. अजूनही 25 धावा बनवायच्या होत्या. 8 धावा जमवल्या गेल्यात. अजून मात्र विजयासाठी 17 धावांची गरज असणार आहे. 11 चेंडू आणि 17 धावांची गरज. थोडंसं कव्हरमधला क्षेत्ररक्षकाला अगदी पॉईंट रिझनमध्ये भिरकावला जातोय. शॉर्ट पॉईंटमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. मोठा फटका घ्यायचा होता परंतु इथून मात्र बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव येईल. बॅट कट आहे. येस येस. 9 धावसंख्या धावफलकावरती आली आहे. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. इथून विजयासाठी 25 धावांचं आव्हान आहे परंतु गोलंदाजी भरधाव करावी लागणार आहे. चांगली गोलंदाजीचा प्रत्यक्षिक होईल का? अजून एक वाईट चेंडू. अव्वांतरित धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. थोडंसं कंट्रोलेट गोलंदाजी करावी लागेल कारण आपल्याकडे धावसंख्या खूप कमी आहे. अशातच फलंदाज मात्र बेसुमारपणाने षटकार चौकार ठोकतायत. मग ते यावेळेस गोलंदाजी कशी असावी? तर अशा रीतीने डॉट किंवा या गोलंदाजाला थांबवतील अशी फलंदाजी असावी. वाईट चेंडू. थोडीशी चेंडूने उसली घेतली आणि चेंडू एवढा उसली झाला की मात्र चेंडू मात्र अव्वांतरित घोषित करण्यात आलेला आहे. वाईट चेंडू धावफलकावरती आलाय. एक धाव अजूनही जोडली जाईल. 11 धावसंख्या धावफलकावर. 10 चेंडू आणि 14 धावांचा खेळ मात्र बाकी आहे. थोडंसं संत गतीने का होईना विजयाच्या दिशेने फलंदाजी करणारा संघ जात असताना बघतोय. गोलंदाजी मात्र रखडलेली पाहायला मिळते. शॉर्ट पिच डिलिव्हरी होती. शॉर्ट पिच डिलिव्हरी होती परंतु इथे मात्र थोडंसं गतीमध्ये परिवर्तित केलं. थोडंसं स्लो बाउन्सर चेंडू होता. उसली काही फलंदाजाला समजू शकली नाही आहे. निर्धाव चेंडू. मी 2 या 3 चेंडूंमध्ये कमबॅक जरूर पाहायला मिळालं शुभमचं. अशा रीतीने गोलंदाजी होणे गरजेचे आहे. यावेळेचा शॉर्ट पिच चेंडू होता. स्क्वेअर रिझनमध्ये चेंडूला भिरकावून दिलाय. बघतोय आपण डीप स्क्वेअर लेग रिझनमध्ये क्षेत्ररक्षक होता आणि तिथे तो धावून येईपर्यंत एक नव्हे तर 2 धावा इथं पूर्ण केल्या जातात. 16 धावा धावफलकावरती आल्यात. विजयासाठी 24 धावांची आवश्यकता होती. 16 इथे पूर्ण झाल्यात आणि तब्बल 8 धावांची इथून मात्र 9 धावांची गरज असणार आहे. फलंदाजी करणाऱ्या नक्कीच गणेशवाडी असंघासाठी कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं कारण इथून मात्र गोलंदाजी चांगली करणं गरजेचे असणार आहे. चेंडू कुठे जाईल कुठे जाईल कुठे जाईल. इथून येतोय एक दमदार षटकार. इथून येते एक दमदार षटकार. जे षटकारानं गणेशवाडी असंघाला विजयाच्या मार्गावर घेऊन गेलाय. षटकार आलाय ज्याच्या बॅटमधून. त्याचं नाव आहे विनोद. विनोदने सोडलाय एक दमदार षटकार. ज्या षटकाराच्या साह्यानं गणेशवाडी असंघ विजयाच्या दिशेने मार्गस्थ होतोय. इथून मात्र विजयासाठी आता 3 धावांची गरज असणार आहे. दुसरा षटक मार्गस्थ आहे. 22 धावसंख्या धावफलकावरती आहे. 22 धावसंख्या धावफलकावरती आहे. लोअर फुलटा चेंडू होता. बघतोय आपण बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये चेंडू उडाला. तिथून क्षेत्ररक्षक आला परंतु एकच धाव धावफलकावरती येतोय. जर लागला नसता तर इथून मात्र अजूनही मॅच मध्ये रंगत राहिली असती. जो लोअर फुलटा चेंडू होता त्या चेंडूला मात्र ग्लान्स केला. चेंडू फाईन लेगच्या दिशेने विनोदने भिरकावला. तिथेच मात्र आपल्या संघाला त्याने विजयाच्या मार्गावर नेला परंतु अजूनही 3 धावा येणं बाकी आहे. 2 धावा येणं बाकी आहे. तो विनंती असेल वेळ नका घालू. 6 चेंडू आणि 2 धावा येणं बाकी आहे. नक्कीच बघा ज्या विनोदने खरं तर पहिला षटक फेकला होता त्यांनी खरं तर 17 धावा खर्च केला होता. मागणं षटक होता त्यावेळेला परंतु त्यानेच मात्र इथे आपल्याला फलंदाजीच्या जोरावरती त्या धावा इथे वसूल केल्यात म्हणावं लागेल. कारण 16 धावसंख्या त्याने जमवल्यात. म्हणजे 17 जिथे खेळला होता तिथे 16 धावसंख्या जमवल्या गेल्यात. मग काय तर आता मात्र विजयासाठी एकच धावाची गरज असणार आहे. 6 चेंडू आणि 2 धावांची गरज असणार आहे.
जरा बघा इथे थोडंसं स्कोरिंगमध्ये थोडंसं बघा फंबलिंग झालंय. तर मात्र येणाऱ्या 5 चेंडूंमध्ये 6 चेंडूंमध्ये 5 धावांची आवश्यकता असणार आहे. 6 चेंडूंमध्ये 5 धावांची आवश्यकता असणार आहे. 6 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता असणार आहे. 6 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता असणार आहे बघा. चला 6 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता असणार आहे. येस थोडंसं स्कोरिंगमध्ये फंबलिंग झाले मित्रांनो, असू द्या. तेही मित्र माणूसच आहेत. चुकतो तो माणूस आणि माफ करतो तो देव माणूस. तुम्ही देव माणूस आहात. त्यामुळे विजयासाठी इथून बघा गणेशवाडी अ संघाला 6 चेंडूंमध्ये 5 धावांची आवश्यकता असते. आता इथून गणित चुकवायचं नाही आहे. इथून येस 12 मंथ गरजेचं आहे इथे, कारण आमचं इथं साल शिरेंबे हा संघ इथे विजय होईल का, किंवा गणेशवाडी असंघ इथे विजय होईल का. इथून होते संघर्षाला सुरुवात. बघूया गोलंदाजी अप्रतिम करावी लागेल. क्षेत्ररक्षण वाखाणजोगे करावे लागेल. फलंदाजाला इथे थांबावं लागेल. फलंदाज आहे तो म्हणजेच बघतोय आपण रमेश साठी हा चेंडू होता. रमेश साठी हा चेंडू होता. विनोद ना, तुम्ही काय जमलिंग करताय. फलंदाज कोण आहे समजत नाही. विनोद आहे. विनोद आहे. विनोद आहे. गोलंदाज मंगेश इथे मात्र पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला होता. नाही आहे बघा. इथे आयोजक संघाने विनंती केली की आपल्याला रिव्ह्यू नाही आहे. पंचांचा निर्णय वाईडला रिव्ह्यू नाही आहे, विनंती असेल. चला विनंती असेल, रिव्ह्यू नाही आहे. ऑन फील्ड अंपायरचा जो निर्णय असेल तोच अंपायर आहे. एकवीस धाव संख्या आहे. इथून मात्र विजयासाठी आता 4 धावांची गरज असणार आहे. 5 बॉल 4 धावा. हा 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 अप्रतिम अप्रतिम लाजवाब वाखाणण्याजोगी चौकार आलाय. चौकार आलाय आणि विजया इथून मात्र गणेशवाडी हा संघ इथे विजयी झालाय. विजयी संघाचे अभिनंदन, पराभूत संघाचे आभार. लगेच